पक्षाचे जे आज प्रमुख आहेत सुनित्रा काके त्यांना जास्त माहिती असावं. दादा, हर्षवर्धन सपकाळांनी जे विधान केलं त्यानंतर अनेक राडे महाराष्ट्रात झालेले बघितले. आता हर्षवर्धन सपकाळांचं असं म्हणणं आहे की हीच टीका म्हणजे भोंगी बुडी हा शब्द इंदिरा गांधी यांच्याबद्दल देखील वापरला गेला होता, पण त्यांनी खचून न जाता किंवा इतर टीका न करता विरोध न करता आक्रमकपणे त्यांनी भूमिका मांडली, स्वतःला आयर्न लेडी म्हणून सिद्ध केलं. सुनित्रा पवारने देखील तसंच वागावं असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. हे बघा, मलाही जेव्हा हा प्रश्न विचारला होता मी त्याच्याकडे बघत असताना तुम्ही दुसऱ्या दृष्टिकोनातून सुद्धा तिथं बघू शकता, असंच तिथं मी बोललो होतो. विरोधक आपल्यावर काही बोलू शकतील, आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. तुमच्याकडे पद आहे, तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, त्या पदाचा योग्य वापर करून तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकता, हे कुठेतरी लोकांना तुम्हाला दाखवावं लागेल. पण तुम्ही ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असता त्याच्यात तुमच्याच पक्षाचे इतर नेते असं काय वागतात की तेच कुठेतरी त्या पक्षाचे अध्यक्ष आहे, पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही. त्यामुळे त्या पदाचा योग्य वापर करून कुठेतरी स्पष्ट भूमिका घेऊन आक्रमक पद्धतीने भूमिका घेणं पण तितकंच अपेक्षित आहे आणि ती अपेक्षा सुनित्रा काकेंकडनं अनेक लोक त्या ठिकाणी करत आहेत. फक्त त्यांच्या पक्षातले काही नेते त्यांना कदाचित दुर्दैवाने त्या ठिकाणी बोलून देत नाहीत का काय वेगळा प्रोटोकॉल आहे हे आम्हाला तरी सांगता येणार नाही. ही धुसफूस आता शेवट काय होईल त्याचं? कारण आता प्रफुल्लभाई किंवा तटकरे जाहीर प्रेस घेऊन ह्या गोष्टी बोलायला लागलेत. शेवट काय आहे सगळं? 17 तारखेपर्यंत बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघावं लागणार आहेत. पुलाखालून बरंच काही पाणी जाणार आहे. डिलिमिटेशनच्या बाबतीत काय होतं हे बघण्यासाठी मी सुद्धा वाट बघत आहे, अनेक लोक वाट बघत आहे. त्यात योगायोगाने आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी मी आजारी पडलो, त्यामुळे मला तशी ओपनली काय आतापर्यंत भूमिका घेता आली नाही. पण आता जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे याच्यात? तुमच्या पक्षाची भूमिका काय भूमिका? बघा, मतदानाच्या दिवशी जास्त महत्वाची भूमिका आहे. उद्या जाऊन भेटतील, कामं करून घेतील, नाहीतर त्यांच्या मतदारसंघाची नाहीतर शेतकरीच्या रिलेटेड काही कामं ही मोदी साहेबांकडे आहेत असं आम्हाला पक्षश्रेष्ठींकडनं त्या ठिकाणी कळलेलं आहे. शेवटी मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी काय होतं हे आम्ही सुद्धा जसं अखंड भारत आणि आपला महाराष्ट्र बघणार आहे तसं आम्ही सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहोत. आतापर्यंत तुमच्या खासदारांची कामं होत नाही, उद्या एक दिवस मोदींना भेटल्यानंतर कामं होतील का? आता शेवटी वेळ मिळत नसतो. नाही हा बघा, या स्टेटमेंटमध्ये एक वेगळं पण दिसतंय, म्हणजे चर्चा अशी सुद्धा आहे ते जे अचानक भेटणे याच्या मागे दुसरं काहीतरी स्वॅप होणार का? राष्ट्रवादी स्वॅप होणार का? एक जण सत्तेत जाणार, दुसरा बाहेर पडणार, त्याला स्वॅपिंग म्हणतात. पॉलिटिकल स्वॅपिंग. बघा, मुख्यमंत्र्यांना वेळ मागितल्यानंतर लगेचच वेळ मिळते असं नसतं. 10 दिवसाली वेळ मिळते, 15 दिवसाली वेळ मिळते. पंतप्रधानाला वेळ मागितल्यानंतर किती दिवसात मिळते कोणाला माहित आहे. मुद्दा असा आहे, त्यामुळे मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्या सगळ्यांना कळेल कोण कुठल्या बाजूला आहे. तुमची पक्षाची भूमिका काय? कारण तुम्ही जाहीर केलेलं आहे जर माझा पक्ष सत्तेसोबत गेला तर मला वेगळा विचार करावा लागेल. तुम्ही बोलताय रोहित पवारशी बोलताय. रोहित पवारने आजपर्यंत जी भूमिका घेतली ती स्पष्टपणे घेतलेली भूमिका कधीही न बदलणारा जर कुठला व्यक्ती असेल तर तो मी आहे. त्यामुळे माझ्या भूमिकेबद्दल कोणाला काही प्रश्न असतील अजिबात त्या बाबतीत तुम्ही मनामध्ये प्रश्न ठेवू नका. तुमच्या पक्षात विश्वास आहे का तुम्हाला? आहे ना आमचा कुठले पवार साहेबांना तुम्हाला कुठले आता गेले ना दादांसोबत निघून सगळे आमदार, कोण गेले? त्यांच्यावर विश्वास होता, यांच्यावर विश्वास होता. जमाना झाला आता त्याला. त्यानंतर विधानसभेचं इलेक्शन झालं. विधानसभेचं इलेक्शन झालं का नाही झालं? विधानसभेचं इलेक्शन दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं झालं, इकडे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालं. जुन्या गोष्टी काढून आता काय चाललंय याच्यावर परिणाम होत मुद्द्यावर तुमची काय इच्छा आहे? तुमच्या पक्षाच्या खासदारांनी त्या बिलाच्या विरोधात मतदान करावं की बाजूने मतदान करावं की गैरहजर राहावं? कारण इच्छापेक्षा माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील. कोणी अनुपस्थित राहणार नाही. उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील. 50% असू नाहीतर काही वेगळं असू. कारण डिलिमिटेशन हे फक्त नाव आहे. जसे वॉर्ड फोडले जातात, प्रभाग फोडले जातात, तसंच लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघ भाजपने 2016 पासून त्याच्यावर काम केलेलं आहे. 2011ला जे अधिकारी
डिलिमिटेशनमध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांना आता त्यांनी पगारावर घेतलेला आहे आणि उद्या जाऊन जसे वॉर्ड फोडले तसे जर लोकसभा आणि विधानसभा फोडायला लागले तर मग मात्र त्या ठिकाणी लोकशाही या देशामध्ये राहील असं आम्हाला वाटत नाही. मग एवढं करून तुमच्या खासदारांनी समजा ऐनवेळी जसं मोदींनाच भेटायला चाललेत, काही सेटलमेंट झाली, मग पुढे काय? कदाचित मोदी साहेबांना जाऊन हे सांगण्यासाठी जात असते की डिलिमिटेशन करू नका. पण आता सत्यजित तांबे तिथं आंदोलन करतायत, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे. मुंबई पुणे हायस्पीड महाराष्ट्र पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे स्टेशन. अमोल कोल्हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कशा पद्धतीने म्हणजे सत्ताधारी पक्षातच आहेत ते सुद्धा आता. आणि अशा पद्धतीने नाही, एक चांगली गोष्ट आहे की त्यांनी आंदोलन करण्याची भूमिका तिथं घेतली, लोकांच्या बाजूने घेतली, या सरकारच्या विरोधात घेतली. आता स्पष्ट त्यांची भूमिका तिथं दिसलेली आहे. जे काही आंदोलन तिथं सुरू आहे रेल्वेसाठी त्याला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. डॉक्टर अमोल कोल्हे तिथं आहेतच. त्यामुळे आता असं जाणवतंय की कुठेही या राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडनं आपल्याला करून घ्यायचं असेल तर आंदोलनाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. जरांगे पंढरपूर